माझ्या राजाच्या नावावर राजकारण करणारी भिकारी आहेत, पण पुन्हा राजा नाही. हा मग बरेच जण येडे म्हणतात मग आमच्या शिवाजी महाराज दुसरं रूप आहे. माझ्या छत्रपती राजाने इतकं नसतं त्याला म्हणा घोड्यावर हिंड, इतकं लांब मुळे बाहेर पड. राजे राजमाता जिजाऊ राजमाता जिजाऊच आणि राजशहाजी राजशहाजीच पुन्हा नाही. हा राज तुमच्या पोटी जन्माला यावं याच्याकरता राजमाता जिजाऊ सारखं दिसावं का असावं. वय मंगल काकू त्या काय इज्जत वाटलेलं आणि दुर्पात मावशी त्या पुढे घरीच आणि तर वहिनी त्या संगीत वहिनी इंदू आका सुमन आका आणि त्या मानती ना जनाबाईन ते कुठं बसले मोठे एक आहे तिथं बसले. जगवा त्या येत आसरा आका त्या पुढे येत माग बसले. राजमाता जिजाऊ सारखं दिसावं का असावं असण्याकरता प्रॅक्टिकली विचार रक्तात भिनलेला असावे. नुसतं महाराजाचं सोंग घेऊन जमेंगा नाही, प्रॅक्टिकली महाराज असणं महत्वाचं. वारकरी देशणं महत्वाचं असणं मोठे गंमत आहे. वारकरी दिसावं का असावं काय म्हटलं मी, काय हा अलौकिक काय त्यानं माझ्या घरात यावं, त्यानं माझ्या टोपल्यातली भाकरी खावे आणि माझा पदराला पकडून म्हणावं मा 2 दिन से भूखा हूं कुछ तो खाने काही देतो ना मा, असं त्यानं म्हणावं तुम्हाला. याकरता परमार्थ बाह्य स्वरूपाचा असणं महत्वाचं आहे का अंतर स्वरूपाचा, मोठी गंमत आहे. देवानं यावं याच्या करता आईनं लेकर मोठे करत असताना लेकराला नेमकं काय द्यावं, लेकराचं डायजेशन कसं आहे, तुमच्या लेकराची पचन क्रिया किती स्टँडर्ड आहे, तिला विटामिन्स प्रोटीन्स कॅल्शियम झिंक हे जात आहे का, त्याची बुद्धीचा ग्रोथ कसा आहे, त्याचा स्किन ग्लो कशी आहे, त्याचं शरीर किती ग्रोथ आहे, त्याच्या शरीराला किती ग्रोथ आहे याच्या करता आहार. म्हणून मी मागाशी सांगितलं भारतातलं 3-3.5 महिन्यापूर्वी रत्न गेलं ते रतनजी टाटा आहे. असं दैदिप्यमान लेकरू घरामध्ये जन्माला बिझनेस माइंड आहे. आपल्या लेकराला म्हातारीने कमिलेलं वावर ऑनलाईन रमीत घातलं, ऑनलाईन रमीत. म्हाताऱ्याने बापाने कमावलेलं जिजू त्याचा कणा वाकला होता आणि तेच गाणं लावतात जिजू संसारात कणा वाकिला. अरे गाणा तोच कणा वाकिला रे, आणि तू थिएटर चुनलंही शहाणा झाला का रे गाणं. जिजू संसाराचा आणि गाडा हाकला आणि लय अवघड आणि याने मतर दाबून मारलं. प्रॅक्टिकली माझे ज्ञानोबा सांगा माय बापांनो काय माऊलीकडे माऊली माय बापांनो लेकर मोठे कसे करावेत, त्या लेकरामध्ये 5 गुण असावेत, ते बी भिकाऱ्याचे नाही राजाचे असावे. 5 गुणांनी युक्त असं दैदिप्यमान आई लेकर मोठे करत असते. राजमाताची जाऊन माझ्या राजांना मोठं केलं. राजगुण 5 गुण राजांमध्ये टाकले. पहिलं राजे बलशाली होते वैयक्तिक, हा राजाचा गुण आहे.
दुसरा राजाचा गुण कोणता? राजा धनवान असावा, हा दुसरा राजाचा गुण. तिसरा, राजाकडे निर्णय क्षमता स्टँडर्ड असावी. चौथा, राजाचे मित्र. तू ईस टाकन मी 30 टाकीतो. वैभवशाली असावेत विचाराने. आणि पाचवा गुण आहे मायबापांनो, राजा निरोगी असावा. हे 5 गुण ज्या घरातल्या लेकरात आहे त्यावेळेस धन्य माता